नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण केमिस्ट्री आयोनिक इक्विलिब्रिया या चॅप्टरची रिव्हिजन घ्यायची आहे. 12वी केमिस्ट्री, चॅप्टरचं नाव आहे आयोनिक इक्विलिब्रिया. पूर्ण आपण रिव्हिजन घ्यायची आहे. आता आपण सुरुवात करूया. आपण बघणार आहोत डिफरंट थेरीज ऑफ ॲसिड अँड बेसेस. त्यातली पहिली थेरी आहे आरेनियस थेरी ऑफ ॲसिड अँड बेस. मग आरेनियस थेरीप्रमाणे ॲसिड का आहे? तर ॲसिड असा सबस्टन्स आहे की ज्याच्यामध्ये एच आहे आणि पाण्यामध्ये तो एच प्लस आयन देतो. म्हणजे ॲसिड इज अ सबस्टन्स विच कंटेन्स हायड्रोजन अँड इट गिव्स एच प्लस आयन इन ॲक्वियस सोल्युशन. HCl ॲक्वियस सोल्युशनमध्ये एच प्लस देतो आणि Cl मायनस देतो आणि म्हणून HCl इज ॲसिड. त्याचप्रमाणे CH3COH ॲक्वियस सोल्युशनमध्ये CH3CO मायनस आणि एच प्लस देतो आणि म्हणून तो करणारा ॲसिड आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये एच आहे आणि पाण्यामध्ये एच प्लस देतो त्याला म्हणतो आपण ॲसिड. आता आरेनियस थेरीप्रमाणे बेस का आहे? आरेनियस थेरीप्रमाणे बेस का आहे? मग ज्याच्यामध्ये OH ग्रुप आहे आणि पाण्यामध्ये OH मायनस आयन देतो त्याला म्हणतो आपण बेस. मग बेस इज अ सबस्टन्स दॅट कंटेन्स OH ग्रुप अँड प्रोड्यूस OH मायनस आयन्स इन ॲक्वियस सोल्युशन. आता NaOH ॲक्वियस सोल्युशनमध्ये Na प्लस आयन्स आणि OH मायनस आयन देतो. OH मायनस आयन दिल्यामुळे तो करणारा NaOH काय बोला? बेस आहे. म्हणजे NaOHमध्ये OH आहे आणि पाण्यामध्ये OH मायनस आयन देतो. तसाच NH4OH ॲक्वियस सोल्युशनमध्ये NH4 प्लस आणि OH मायनस आयन देतो आणि म्हणून NH4OH करणारा आहे बेस आहे आरेनियस थेरीप्रमाणे. आता आरेनियस थेरीची लिमिटेशन का आहे? ही थेरी फक्त ॲक्वियस सोल्युशनमध्ये ॲप्लिकेबल होते. म्हणजे धिस थेरी इज ॲप्लिकेबल ओनली इन ॲक्वियस सोल्युशन. आणि सेकंड म्हणजे काहीमध्ये OH नसतानासुद्धा तो करणारा बेसिक आहे. म्हणजे एक्झाम्पल NH3 आणि Na2CO3 मध्ये OH नाही तरीसुद्धा तो हा बेस आहे. हे आरेनियस थेरीला सांगता आलं नाही. ही आहेत आरेनियस थेरीची लिमिटेशन्स. आता सेकंड थेरी ब्रॉन्स्टेड अँड लॉरीज थेरी. आता ब्रॉन्स्टेड लॉरी थेरीप्रमाणे ॲसिड का आहे? तर ॲसिड हा सबस्टन्स आहे की जो प्रोटॉन डोनेट करतो टू अनादर सबस्टन्स. म्हणजे ॲसिड इज अ सबस्टन्स विच डोनेट प्रोटॉन टू अनादर सबस्टन्स. आता ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्टप्रमाणे करणार आहे बेस का आहे? तर बेस हा करणार आहे प्रोटॉन, जो प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो त्याला म्हणतो आपण बेस. मग बेस इज अ सबस्टन्स विच ॲक्सेप्ट प्रोटॉन फ्रॉम अनादर सबस्टन्स त्याला म्हणतो आपण बेस. म्हणजे ॲसिड हा प्रोटॉन डोनर आहे आणि बेस हा प्रोटॉन ॲक्सेप्टर आहे. आता एक्झाम्पलमध्ये HClने प्रोटॉन डोनेट केला म्हणून HCl ॲसिड आहे आणि अमोनियाने प्रोटॉन ॲक्सेप्ट केला म्हणून अमोनिया का असेल? बेस असणार आहे. आणि रिव्हर्स रिॲक्शनमध्ये NH4 प्लसने प्रोटॉन डोनेट केला म्हणून तो ॲसिड आहे आणि Cl मायनसने प्रोटॉन ॲक्सेप्ट केला म्हणून तो करणारा बेस आहे. आपल्याला बघायचं आहे कॉन्ज्युगेटेड ॲसिड बेस पेअर. मग कॉन्ज्युगेटेड ॲसिड बेस पेअर म्हणजे काय? की ॲसिड बेस पेअर की ज्याच्यामध्ये प्रोटॉनचा फरक आहे त्याला म्हणतो आपण कॉन्ज्युगेटेड ॲसिड बेस पेअर. मग ॲसिड बेस पेअर विच इज डिफर बाय प्रोटॉन इज कॉल्ड ॲज कॉन्ज्युगेटेड ॲसिड बेस पेअर. आता रिॲक्शन बघा, HClने प्रोटॉन दिला. आता फॉरवर्ड रिॲक्शनमध्ये HClने प्रोटॉन दिला म्हणून HCl ॲसिड आणि H2Oने प्रोटॉन घेतला म्हणून H2O करणारा बेस. आणि रिव्हर्स रिॲक्शनमध्ये H3Oने प्रोटॉन दिला म्हणून HCl ॲसिड आणि Clने प्रोटॉन घेतला म्हणून करणारा Cl मायनस करणारा बेस आहे. मग HClने प्रोटॉन देऊन Cl मायनस बेस तयार झाला आणि म्हणून HCl आणि Cl मायनस हे करणारा कॉन्ज्युगेटेड ॲसिड बेस पेअर आहे. आणि H3Oने प्रोटॉन देऊन H2O करणारा बेस तयार झाला आणि म्हणून H3O प्लस आणि H2O हे करणार आहे कॉन्ज्युगेटेड ॲसिड बेस पेअर. म्हणजे ज्या ॲसिड बेस पेअरमध्ये फक्त प्रोटॉनचा फरक असतो त्याला म्हणतो आपण कॉन्ज्युगेटेड ॲसिड बेस पेअर. आता तिसरी थेरी आहे लेविस थेरी. मग लेविस थेरीप्रमाणे ॲसिड आणि बेस का आहे ते बघा. लेविस थेरीप्रमाणे जो इलेक्ट्रॉन पेअर करणारा ॲक्सेप्ट करतो त्याला म्हणतो आपण ॲसिड. म्हणजे एनी स्पेसिस दॅट ॲक्सेप्ट शेअर
इन ॲन इलेक्ट्रॉन पेअर इज कॉल्ड ॲज ॲसिड, आणि जो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो त्याला म्हणतो आपण बेस. निघणारा स्पेसिस विच डोनेट शेअर इन इलेक्ट्रॉन पेअर त्याला म्हणतो आपण बेस. मग लेविस थेरीप्रमाणे ॲसिड हा इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर आहे आणि बेस हा इलेक्ट्रॉन पेअर डोनर आहे. आता एक्झाम्पल बघा, BF3 आणि अमोनियाचं दिलं बघा. अमोनियामध्ये नायट्रोजन ॲटमवर लोन पेअर आहे. ती लोन पेअर BF3 मधला बोरॉन ॲक्सेप्ट करतो. मग बोरॉन BF3 हा ॲसिड आहे कारण तो इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करतो, आणि अमोनिया हा बेस आहे तो कारण तो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो. आता आपल्याला बघायचं आहे एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. म्हणजे वॉटर ॲसिडसारखा पण ॲक्ट होतो आणि बेससारखा पण ॲक्ट होतो, आणि या ड्युएल नेचरला बिहेवियरला म्हणतो आपण एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. म्हणजे वॉटर ॲक्ट्स ॲज ॲसिड ॲज वेल ॲज बेस, अँड दिस नेचर इज कॉल्ड ॲज एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. आता पहिल्या रिॲक्शनमध्ये H2O ने अमोनियाला प्रोटॉन दिला म्हणून H2O ॲसिड आहे, आणि दुसऱ्या रिॲक्शनमध्ये H2O HCl कडनं प्रोटॉन घेतो आणि म्हणून H2O करणारा बेस आहे. म्हणजे H2O ॲसिडसारखा पण ॲक्ट होतो आणि बेससारखा पण ॲक्ट होतो, आणि याच नेचरला म्हणतो आपण एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. इथे आपल्या थेरीज ऑफ ॲसिड आणि बेसेस झालेले आहेत. आपला टॉपिक आहे ओस्वाल्ड डायल्युशन लॉ. मग आता ओस्वाल्ड डायल्युशन लॉ फॉर वीक ॲसिड बघायचं आहे आणि वीक बेससाठी आपल्याला बघायचं आहे. मग आता आपल्याला बघायचं आहे ओस्वाल्ड डायल्युशन लॉ फॉर वीक ॲसिड HA. मग HA हा वीक ॲसिड आहे, तो पार्टली डिसोसिएटेड ॲज H+ आणि करणारा A-. मग डिसोसिएशन कॉन्स्टंट इज गिवन बाय Ka इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. म्हणजे Ka इज इक्वल टू H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन इंटू A- कॉन्सन्ट्रेशन अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA. सुरुवातीला 1 मोल आपण HA ॲसिड VDM³ एवढ्या सोल्युशनमध्ये घेतलेला आहे. मग अल्फा हा डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे. मग अनडिसोसिएटेड ॲसिड किती राहील 1 - अल्फा. मग इनिशियल मोल HAचे किती असेल 1, मग H+चं किती असेल 0 आणि A- पण किती असेल 0. हे इनिशियल मोल असतील. आता मोल ॲट इक्विलिब्रियम पुढे बघायचं आपल्याला. आपण इनिशियल मोल किती घेतलं 100. आता मोल ॲट इक्विलिब्रियम किती असेल 1 - अल्फा, अल्फा आणि अल्फा. आता कॉन्सन्ट्रेशन मी त्याला व्हॉल्यूमने डिवाइड करायचं. मग कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम किती असेल 1 - अल्फा अपॉन V, अल्फा अपॉन V आणि अल्फा अपॉन V. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA काय दिलं आहे बोला 1 - अल्फा अपॉन V. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ किती आलं आहे अल्फा अपॉन V. कॉन्सन्ट्रेशन ऑफ A- सुद्धा काय असेल अल्फा अपॉन V. मग आता आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंटच्या फॉर्म्युल्यामध्ये ती किंमत भरायची आहे. मग आता Ka मध्ये ती किंमत भरायची आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ किती आहे अल्फा अपॉन V. कॉन्सन्ट्रेशन ऑफ A- किती आहे अल्फा अपॉन V. आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA किती भरायचं आपल्याला 1 - अल्फा अपॉन V. मग किंमत भरल्यावर काय होतं बा Ka बरोबर अल्फा अपॉन V, अल्फा अपॉन V 1 - अल्फा अपॉन V. मग कॅल्क्युलेशन केल्यावर काय येईल बोला अल्फा स्क्वेअर अपॉन V² अपॉन 1 - अल्फा अपॉन V. मग आता V कॅन्सल होतील. मग राहील काय अल्फा स्क्वेअर अपॉन V अपॉन 1 - अल्फा, म्हणजेच अल्फा स्क्वेअर अपॉन 1 - अल्फा इंटू V. आता 1/V ची किंमत C भरायची आहे. मग इक्वेशन येईल Ka इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर C अपॉन 1 - अल्फा. पण अल्फाची किंमत कमी असल्यामुळे 1 - अल्फा इज नियरली इक्वल टू 1. मग Ka ची किंमत येईल Ka इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर C. पुन्हा बघा Ka इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर C अपॉन 1 - अल्फा. पण अल्फा इज व्हेरी स्मॉल आणि म्हणून 1 - अल्फाची किंमत 1 भरली आणि म्हणून आलं Ka इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर C. Ka किती आलं अल्फा स्क्वेअर C. पण C ची किंमत आपण 1/V जर भरली
तर के एची किंमत आली अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही. दोन फॉर्म्युले बा के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही हा व्हॉल्यूमच्या बाबतीत आणि के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी हा कॉन्सन्ट्रेशनच्या बाबतीत. मग अल्फा स्क्वेअरची किंमत येईल के ए इंटू व्ही आणि अल्फा स्क्वेअरची दुसरी किंमत येईल के ए अपॉन सी. आता स्क्वेअर रूट काढल्यावर किंमत येईल अल्फा इज इक्वल टू रूटमध्ये के ए अपॉन सी आणि अल्फा इज इक्वल टू रूटमध्ये के ए इंटू व्ही. आणि म्हणून अल्फा इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन आणि अल्फा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डायल्यूशन. आणि म्हणून अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक ॲसिड इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन किंवा डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कंटेनिंग 1 मोल ऑफ वीक ॲसिड. इथे आपला ओसवाल्ड डायल्यूशन लॉ फॉर वीक ॲसिड झालेला आहे. आता आपल्याला पाहायचं आहे ओसवाल्ड डायल्यूशन लॉ फॉर वीक बेस. मग वीक बेस कोणता घेतलेला आहे BOH. आता वीक बेस BOH किती घेतला 1 मोल घेतला. कशामध्ये घेतला VDM³ ऑफ सोल्युशन. मग तो बेस BOH डिसोशिएट कसा आला तर BOH गिव्स B प्लस OH मायनस. आता डिसोसिएशन कॉन्स्टंट इज गिवन बाय KB. आता बेससाठी B घेतला आपण. KB इज इक्वल टू प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस आणि OH मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट म्हणजे काय आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH. मग KB इज इक्वल टू आलेला आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ B इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH. आता BOHचे इनिशियल मोल किती असतील 1 आणि B प्लसचे किती असतील 0, OH मायनसचे पण 0 असतील. मग सुरुवातीला 1 0 0 असतील. इनिशियल मोल किती घेतले 1 0 0. आता मोल ॲट इक्विलिब्रियम घ्यायचे आहेत. अल्फा हा डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे आणि म्हणून BOHचे मोल ॲट इक्विलिब्रियम किती असतील 1 मायनस अल्फा. B प्लसचे असतील अल्फा आणि OH मायनसचे असतील अल्फा. आता कॉन्सन्ट्रेशन म्हणजे त्याला अपॉन व्हीने डिवाइड करायचं आहे आणि म्हणून कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम किती असेल 1 मायनस अल्फा अपॉन व्ही, अल्फा अपॉन व्ही आणि अल्फा अपॉन व्ही. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH किती आहे 1 मायनस अल्फा अपॉन व्ही आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस किती आहे अल्फा अपॉन व्ही आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस सुद्धा काय बोला अल्फा अपॉन व्ही. आता तिन्ही किमती कशामध्ये भरायच्या आहेत KB इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH मध्ये भरायचं आहे. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लसची किंमत भरली आपण अल्फा अपॉन व्ही. कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनसची पण किंमत आपण अल्फा अपॉन व्ही आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOHची किंमत काय म्हणायची आपल्याला 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. मग या तिन्ही किमती भरल्यावर इक्वेशन काय होईल KB बरोबर अल्फा अपॉन व्ही अपॉन 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. आता व्हीला व्ही कॅन्सल होईल. मग राहील काय वरती अल्फा स्क्वेअर राहील आणि खाली काय येईल बोला 1 मायनस अल्फा इंटू व्ही. पण 1 अपॉन व्हीची किंमत आपण C भरली तर इक्वेशन होईल KB इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर C अपॉन 1 मायनस अल्फा. पण अल्फा इज व्हेरी स्मॉल देअरफॉर 1 मायनस अल्फा इज नियरली इक्वल टू करणारा 1. मग इक्वेशन होईल KB इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर C. मग अल्फा स्क्वेअरची किंमत येईल KB अपॉन C आणि पण 1 अपॉन Cची किंमत आपण व्ही भरूया. मग अल्फा स्क्वेअरची किंमत येईल KB इंटू व्ही. मग दोन्ही स्क्वेअर रूट काढल्यावर किंमत येते अल्फा इज इक्वल टू रूट KB इंटू व्ही आणि सेकंड किंमत अल्फा इज इक्वल टू रूट KB अपॉन C. मग पहिल्या इक्वेशनवर येईल अल्फा डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ व्ही आणि दुसऱ्यावर येईल अल्फा इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ C. ओसवाल्ड डायल्यूशन लॉ काय आहे अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक बेस इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स कॉन्सन्ट्रेशन
and directly proportional to square root of its volume of solution containing 1 mole of weak base. आजचा टॉपिक आहे ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. मग प्युअर वॉटर हे कमी प्रमाणामध्ये आयोनाइज होतं, म्हणजे प्युअर वॉटर आयोनाइज इन व्हेरी स्मॉल एक्सटेंट. ते कसं आयोनाइज होतं तर H2O प्लस H2O इट गिव्स H3O प्लस OH मायनस. म्हणजे पाण्याचं आयोनायझेशन होऊन आपल्याला H3O प्लस म्हणजे हायड्रोनियम आयन आणि हायड्रॉक्सिल आयन म्हणजे OH मायनस आयन आपल्याला मिळतो. मग इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसा काढणार तर प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन करणार आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ करणार आहे रिॲक्टंट. मग प्रोडक्ट कोण आहे H3O प्लस आणि OH मायनस, मग त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार अपॉन रिॲक्टंट कोण आहे H2O आणि H2O, मग H2Oच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार म्हणजे H2O स्क्वेअर झाला तो आता. मग इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचा फॉर्म्युलाला K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O स्क्वेअर. कारण लेफ्ट साईडला रिॲक्टंटचे दोन घेतले मॉलिक्यूल, आपण मॉलिक्यूल दोन घेतलेत, H2O लिक्विड आणि H2O लिक्विड. आता राईट साईडला जो आहे खाली जो आहे H2 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O स्क्वेअर तो लेफ्ट साईडला इंटूमध्ये होईल. मग इक्वेशन होईल K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. पण कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O हे कॉन्स्टंट असतं आणि म्हणून काढणार आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O स्क्वेअर आपण कॉन्स्टंट म्हणून K डॅश घेतलेला आहे. मग ती किंमत आपण भरल्यावर 3.13 इक्वेशन काय होईल K इंटू K डॅश इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. लेफ्ट साईडला काय होईल K इंटू K डॅश. इक्वेशन होईल K इंटू K डॅश इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. पण K इंटू K डॅशला म्हणतो आपण आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर म्हणजे KW. K इंटू K डॅशची किंमत KW भरायची आहे आणि त्याला म्हणतो आपण आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. मग इक्वेशन होईल आपलं KW इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन्स. मग K इंटू K डॅशला म्हणतो आपण आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर म्हणजे KW. आपल्याला आता डेफिनेशन बघायची आहे. मग आयोनिक प्रोडक्ट म्हणजे काय म्हणजे हायड्रोनियम आयन आणि हायड्रॉक्सिल आयन यांच्या मोलर कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार. व्याख्या कशी असेल आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर इज डिफाईन ॲज काय प्रोडक्ट ऑफ कोणाचा मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ कोणाचा हायड्रोनियम आयन आणि हायड्रॉक्सिल आयन कधी ॲट इक्विलिब्रियम इन प्युअर वॉटर ॲट गिव्हन टेम्परेचर. पण प्युअर वॉटरमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन्स हे इक्वल असतं. ते असतं 1 इंटू 10⁻⁻7 मोल पर लिटर आणि म्हणून दोन्हींची किंमत आपल्याला भरायची आहे 1.0 इंटू 10⁻7 इंटू 1.0 इंटू 10⁻7. पुन्हा बघा प्युअर वॉटरमध्ये H3O प्लसचं आणि OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल असतं. ते किती असतं 1 इंटू 10⁻7. मग किंमत भरल्यावर काय होईल बघा KW इज इक्वल टू 1 इंटू 10⁻7 इंटू 1 इंटू 10⁻7. मग ती किंमत आली KW इज इक्वल टू 1 इंटू 10⁻14. मग आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरची किंमत आली KW इज इक्वल टू 1 इंटू 10⁻14. इथे आपला ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर हा पॉईंट संपलेला आहे. मग बफर सोल्युशन काय आहे म्हणजे असं सोल्युशन की ज्या सोल्युशनमध्ये थोड्या प्रमाणामध्ये स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस टाकलं तरी त्या सोल्युशनच्या pHमध्ये जास्त बदल होत नाही, त्याला म्हणतो आपण बफर सोल्युशन. मग डेफिनेशन कशी येईल अ सोल्युशन व्हिच रेझिस्ट काय ड्रास्टिक चेंज इन pH कधी when small amount of strong acid or strong base or water त्यामध्ये ॲड करतो तेव्हा. आता टाईप ऑफ बफर. मग बफर सोल्युशनचे दोन टाईप दिलेत, एक ॲसिडिक बफर
एक बेसिक बफर. मग ॲसिडिक बफर इज यूज टू मेंटेन ॲसिडिक pH आणि बेसिक बफर इज यूज टू मेंटेन अल्कलाईन pH. दोन टाईप कुठले? ॲसिडिक बफर आणि बेसिक बफर. आता ॲसिडिक बफर सोल्युशन म्हणजे काय? मग वीक ॲसिड अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस या सोल्युशनला म्हणतो आपण ॲसिडिक बफर सोल्युशन. कसं आहे बघा, द सोल्युशन कंटेनिंग कोण? वीक ॲसिड अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस इज कॉल्ड ॲज ॲसिडिक बफर सोल्युशन. आता यामध्ये वीक ॲसिड कोणता घेतला? तर ॲसिटिक ॲसिड CH3COOH आणि त्याचा सॉल्ट घेतला कुठला? सोडियम ॲसिटेट म्हणजे CH3COONA आणि यांच्या सोल्युशनला म्हणतो आपण ॲसिडिक बफर सोल्युशन. मग एक्झाम्पल कोणतं दिलं आहे? अ सोल्युशन कंटेनिंग वीक ॲसिड कुठला घेतला? CH3COOH अँड इट्स सॉल्ट कोणता घेतला? CH3COONA याला म्हणतो आपण ॲसिडिक बफर सोल्युशन. आणि याचा pH इज गिव्हन बाय pH इज इक्वल टू pKa प्लस लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड टू बेस 10. आणि याच्यामध्ये pKaची व्हॅल्यू असते मायनस लॉग Ka टू बेस 10 आणि Kaला म्हणतो आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड. आता आपल्याला बघायचं आहे बेसिक बफर सोल्युशन. मग बेसिक बफर म्हणजे काय? वीक बेस अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग ॲसिड या सोल्युशनला म्हणतो आपण बेसिक बफर सोल्युशन. कोण? वीक बेस अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग ॲसिड. मग डेफिनेशन कशी आहे बघा, डेफिनेशन कशी आहे बघा, अ सोल्युशन कंटेनिंग कोण? वीक बेस अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग ॲसिड त्याला म्हणतो आपण बेसिक बफर सोल्युशन. मग आता एक्झाम्पल दिलं बघा, याच्यामध्ये वीक बेस कोणता घ्यायचा? NH4OH. त्याचा सॉल्ट कोणता घ्यायचा? NH4Cl. मग यांच्या सोल्युशनला म्हणतो आपण बेसिक बफर सोल्युशन. म्हणजे सोल्युशन कंटेनिंग कोण? वीक बेस कसा? सच ॲज NH4OH अँड इट्स सॉल्ट सच ॲज का बोला? NH4Cl याला म्हणतो आपण बेसिक बफर सोल्युशन. मग कोण एक्झाम्पल आहे? तर वीक बेस NH4OH आणि त्याचा सॉल्ट NH4Cl हे सोल्युशन हे बेसिक बफर आहे. मग POH व्हॅल्यू इज गिव्हन बाय POH इज इक्वल टू pKb प्लस लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस टू बेस 10. याच्यामध्ये pKbची व्हॅल्यू मायनस लॉग Kb टू बेस 10. Kbला काय म्हणतो? तर डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर बेस. या इक्वेशनला काय म्हणतो आपण? हेंडरसन हॅसलबॅच इक्वेशन. काय म्हणतो? या इक्वेशनला म्हणतो आपण हेंडरसन हॅसलबॅच इक्वेशन. आता आपण बघणार आहोत बफर ॲक्शन. मग या ॲक्शनमध्ये काय बघायचं आपल्याला की स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस टाकला तरी pH जास्त बदलत नाही हे सांगायचं आहे, म्हणजेच बफर ॲक्शन. मग आपण एक बफर घेतला कुठला? ॲसिडिक ॲसिड आणि सोडियम ॲसिटेट बफर घेतला, त्याला म्हणतो आपण ॲसिडिक बफर सोल्युशन. कोणता घेतला? ॲसिटिक ॲसिड अँड सोडियम ॲसिटेट बफर घेतला. मग याच्यामध्ये सोडियम ॲसिटेट म्हणजे CH3COONA हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे आणि तो डिसोसिएट कम्प्लिटली इन करणारा वॉटर टू गिव्स ए लार्ज कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COO मायनस आयन्स म्हणजे ॲसिटेड आयन. मग रिॲक्शन कशी असेल? CH3COONA इट गिव्स CH3COO मायनस प्लस Na. मग याच्यामध्ये आपल्याला लार्ज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिटेड आयन मिळतील म्हणजे CH3COO मायनस आयन्स मिळतील. आता सोडियम ॲसिडेटचं झालं. आता ॲसिटिक ॲसिड बघायचं आपल्याला. ॲसिटिक ॲसिड कसा आहे? हा वीक ॲसिड आहे. मग CH3COOH म्हणजे ॲसिटिक ॲसिड हा वीक ॲसिड आहे आणि म्हणून तो जास्त प्रमाणामध्ये तो अनडिसोसिएटेड राहतो.
मग आता आपण थोड्या प्रमाणामध्ये स्ट्रॉंग ॲसिड जर आपण ॲड केला तर स्ट्रॉंग ॲसिडमध्ये H प्लस आयन्स वाढतील, पण त्या H प्लस आयनला कोण कंबाईन करेल तर ॲसिटेट आयन म्हणजे CH3CO मायनस आयन्स त्याला कंबाईन करतील टू फॉर्म CH3COOH. म्हणजे याच्यामध्ये ॲसिड ॲड करूनसुद्धा H प्लस आयन जरी मिळाले तरी ते फ्रीमध्ये राहत नाही, कंबाईन होतात CH3CO मायनसला टू फॉर्म CH3COOH आणि म्हणून फ्री H प्लस आयन्स मिळत नाही आणि म्हणून pH बदलत नाही. आता सेकंड केसमध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ बेस आपण ॲड करतो. मग बेस ॲड केल्यानंतर OH मायनस आयन्स त्या ठिकाणी वाढतील, पण ते OH मायनस आयन्स फ्री राहणार नाहीत, तर ते कंबाईन्स होतील कोणाबरोबर ॲसिटिक ॲसिड बरोबर. म्हणजे ते OH मायनस आयन्स आर न्यूट्रलाइज बाय लार्ज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिटिक ॲसिड. म्हणजे या केसमध्ये सुद्धा OH मायनस आयन्स फ्री राहणार नाहीत. बघा, मग या दोन्ही केसमध्ये pH का बदलत नाही तर बघा, ज्या वेळेला ॲसिड ॲड करतो तेव्हा H प्लस आयन्स ॲड होतात, पण ते H प्लस आयन्स फ्री न राहता CH3COO मायनसला कंबाईन करतात आणि काय तयार होतं तर CH3COOH तयार होतं. म्हणजे ॲसिड ॲड करूनसुद्धा H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन वाढत नाही. आणि सेकंड केसमध्ये बेस ॲड केल्यानंतर OH मायनस आयन्स मिळतील, पण ते फ्री न राहता ॲसिटिक ॲसिड म्हणजे CH3COOH याच्यावर कंबाईन होऊन आपल्याला ॲसिटेट आयन म्हणजे CH3COO मायनस आयन तयार होतात. मग या केसमध्ये सुद्धा OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढत नाही. मग या दोन्ही केसमध्ये ॲसिड आणि बेस ॲड करूनसुद्धा H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आणि OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन बदलत नाही आणि म्हणून pH बदलत नाही. मग याला म्हणतो आपण बफर ॲक्शन. आता बघायचं आपल्याला प्रॉपर्टी ऑफ बफर. मग बफरची प्रॉपर्टी काय की याचा pH जास्त बदलत नाही, पण कधी ऑन ॲडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस किंवा डायल्यूट केलं किंवा इट इज केप्ट फॉर लाँग टाईम असं असेल तरी याचा pH जास्त प्रमाणामध्ये बदलत नाही. ही बफर सोल्युशनची प्रॉपर्टी आहे. म्हणजे pH ऑफ बफर डज नॉट चेंज ॲप्रिसिएबली कधी ऑन ॲडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस किंवा ऑन डायल्यूशन किंवा केप्ट फॉर लाँग टाईम. इथे आपला बफर सोल्युशन पॉईंट संपलेला आहे. आता pH स्केल काय आहे तर H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन मोल पर DMQ मध्ये सांगण्यापेक्षा ते लॉगॅरिथमिक स्केलवर सांगणं कन्व्हिनियंट पडतं आणि यालाच म्हणतो आपण pH स्केल. मग काय दिलं बघा, इन्स्टेड ऑफ रायटिंग काय कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन कशामध्ये इन मोल पर DMQ, समटाईम इट इज कन्व्हिनियंट टू एक्सप्रेस कशामध्ये ऑन लॉगॅरिथमिक स्केल अँड इट इज कॉल्ड ॲज pH स्केल. आता सॉरेन्सन याने pHची व्याख्या दिलेली आहे, ती कशी आहे बघा. बघा, निगेटिव्ह लॉगॅरिथम कसा टू बेस 10 कोणाचं ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन सोल्युशन इन मोल पर DMQ याला म्हणतो आपण pH. मग pH का आहे तर निगेटिव्ह लॉगॅरिथम टू बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स इन सोल्युशन इन मोल पर DMQ किंवा मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन सोल्युशन. आता आपल्याला pOHची व्याख्या बघायची आहे. काय व्याख्या आहे, निगेटिव्ह लॉगॅरिथम टू बेस 10 ऑफ करणार आहे मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन्स. पुन्हा बघा, pOH इज डिफाईन ॲज काय निगेटिव्ह लॉगॅरिथम टू बेस 10 ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन्स इन सोल्युशन. आता आपल्याला बघायचं आहे रिलेशन बिटवीन pH अँड pOH. काय बघायचं आहे, pH आणि pOH मधलं रिलेशन. मग आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर कशाने देतो आपण KW. मग KW इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन्स.
पण KWची किंमत किती असते 1 × 10⁻⁻14. मग ती आपण किंमत घेऊया. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू 1 × 10⁻14. मग असंही लिहिता येईल कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू फक्त 10⁻14. मग घेतलं बघा कसं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू 10⁻14. आता दोन्ही साईडचा आपण लॉग घेऊया, टेकिंग लॉगॅरिथम ऑफ बोथ साईड. मग आता दोन्ही साईडला लॉग टू बेस 10 घेतलं. मग लॉग टू बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू लॉग टू बेस 10 10⁻14. मग लेफ्ट साईडला लॉगच्या रूलप्रमाणे गुणाकार असेल तर आपण बेरीज करतो, ॲडिशन करतो. दोन्ही साईडला आपण लॉग टू बेस 10 घेतलं. लेफ्ट साईडला दोघांची बेरीज होते आणि राईट साईडला -14 पुढे येतात. आता राईट साईडला लॉग 10 टू बेस 10ची किंमत 1 असते. राईट साईडला लॉग 10 टू बेस 10ची किंमत 1 असते आणि म्हणून राईट साईडला फक्त -14 राहतील. मग इक्वेशन कसं येईल, लॉग टू बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस लॉग टू बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू -14. आता आपण सगळ्यांचे साईन बदलूया, चिन्ह बदलूया. मग साईन चेंज केल्यावर लेफ्ट साईडला पहिला मायनस होईल, दुसराही मायनस होईल आणि राईट साईडला मायनस मायनस प्लस होईल. मग +14 येतील. मग कसं येईल, मायनस लॉग टू बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन प्लस मायनस लॉग टू बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन इज इक्वल टू 14. पण निगेटिव्ह लॉग टू बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन्स याला म्हणतो आपण PH आणि निगेटिव्ह लॉग टू बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन्स याला म्हणतो POH. मग या दोन्ही किमती आपण भरूया. मग पहिली किंमत PH, दुसरी किंमत POH आली. मग PH प्लस POH इज इक्वल टू 14. मग हे PH आणि POH मधलं रिलेशन आहे. इथे आपला पॉईंट PH आणि POH संपलेला आहे. पॉईंटचं नाव आहे सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. आपण एक स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट AgCl पाण्यामध्ये घेतलेला आहे. आता स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट म्हणजे व्हेरी स्मॉल अमाऊंटमध्ये डिझॉल्व होणार आहे. मग कसं दिलं बघा, अ व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ AgCl डिझॉल्व इन वॉटर टू फॉर्म इट्स सॅच्युरेटेड सोल्युशन आणि मोस्ट ऑफ सॉल्ट रिमेन्स अनडिझॉल्व. डायनॅमिक इक्विलिब्रियम एक्झिस्ट बिटवीन कशामध्ये, अनडिझॉल्व सॉलिड AgCl आणि डिझॉल्व आयन Ag प्लस अँड Cl मायनस इन सॅच्युरेटेड सोल्युशन अँड दिस इक्विलिब्रियम इज कॉल्ड ॲज सॉल्युबिलिटी इक्विलिब्रियम. आणि तो कसा रिप्रेझेंट केलेला आहे, AgCl गिव्स Ag प्लस Cl मायनस आयन्स. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज गिव्हन बाय K इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. मग K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ AgCl. पण कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनडिझॉल्व सॉलिड AgCl इज कॉन्स्टंट आणि म्हणून खाली जी किंमत आहे ती आपल्याला K' भरायची आहे. मग ती किंमत भरल्यावर K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस अपॉन K'. आता K' Kला मल्टिप्लाय होईल. मग K इंटू K' बरोबर कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस. पण K इंटू K' म्हणतो आपण कॉन्स्टंट म्हणतो, त्याला म्हणतो आपण सॉल्युबिलिटी प्रोडक्ट KSP बोलतो आपण. मग K इंटू K' किंमत KSP भरूया. मग KSP इज इक्वल टू किती आलं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस. म्हणजे सॉल्युबिलिटी प्रोडक्ट का आहे, तर हा प्रोडक्ट आहे कसला, आयनच्या कॉन्सन्ट्रेशनचा, पण कुठे, इन सॅच्युरेटेड सोल्युशन.
मग प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन इन सॅच्युरेटेड सोल्युशन त्याला म्हणतो आपण सॉलिबिलिटी प्रोडक्ट. इट इज गिवन बाय KSP. KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस आयन्स. आता जनरल सॉल्ट सॉलिबिलिटी इक्विलिब्रियम दिलेला आहे म्हणजे BxAy इट गिव्स XB चार्ज आहे Y प्लस प्लस Ya चार्ज आहे X मायनस. मग याचा सॉलिबिलिटी प्रोडक्ट इज गिवन बाय KSP इज इक्वल टू काय येईल कॉन्सन्ट्रेशन ऑफ B चार्ज Y प्लसचा X घात आहे आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ A त्याचा चार्ज दिला आहे X मायनस पॉवर आहे त्याची Y. मग सॉलिबिलिटी प्रोडक्टची व्याख्या दिलेली आहे. काय दिली इन सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. काय व्याख्या दिलेली आहे द प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ कन्स्टिट्युएंट आयन तो कसा आहे रेस टू पॉवर ती पॉवर किती आहे इक्वल टू देअर रिस्पेक्टिव्ह कोइफिशियंट इन बॅलन्स इक्विलिब्रियम एक्सप्रेशन ॲट गिव्हन टेम्परेचर आणि त्यालाच म्हणतो आपण सॉलिबिलिटी प्रोडक्ट. मग पुन्हा एकदा डेफिनेशन बघा कुठे इन सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. काय द प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन कोणाचं ऑफ कन्स्टिट्युएंट आयन पण ते कसे आहेत रेस टू पॉवर पण ती पॉवर किती असेल इक्वल टू दिअर रिस्पेक्टिव्ह कोइफिशियंट कसले इन बॅलन्स इक्विलिब्रियम एक्सप्रेशन ॲट गिव्हन टेम्परेचर आणि त्यालाच म्हणतो आपण सॉलिबिलिटी प्रोडक्ट. आता बघायचं आपल्याला रिलेशन बिटवीन सॉलिबिलिटी अँड सॉलिबिलिटी प्रोडक्ट. मग पहिलं आपण सॉलिबिलिटी प्रोडक्ट बघितलं. आता सॉलिबिलिटी काय पहिलं बघायचं आपल्याला. मग सॉलिबिलिटी का आहे तर युनिट व्हॉल्यूममध्ये किती ग्रॅम अमाऊंट डिझॉल्व झालं आहे याला म्हणतो आपण सॉलिबिलिटी. पुन्हा बघा अमाऊंट इन ग्रॅम दॅट डिझॉल्व पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज सॉलिबिलिटी. आता आपण मोलर सॉलिबिलिटी बघणार आहोत. आता मोलर सॉलिबिलिटी का आहे तर नंबर ऑफ मोल ऑफ कंपाऊंड दॅट डिझॉल्व टू गिव्ज 1 लिटर सॅच्युरेटेड सोल्युशन त्याला म्हणतो आपण मोलर सॉलिबिलिटी. पुन्हा बघा की नंबर ऑफ मोल ऑफ कंपाऊंडचे नंबर ऑफ मोल काय दॅट डिझॉल्व टू गिव्ज काय 1 लिटर सॅच्युरेटेड सोल्युशन आणि त्याला म्हणतो आपण मोलर सॉलिबिलिटी. आता आपल्याला रिलेशन बघायचं आहे सॉलिबिलिटी प्रोडक्ट म्हणजे KSP आणि सॉलिबिलिटी काय बोला S. मग कंपाऊंडच्या टाईपप्रमाणे तो फॉर्म्युला ठरतो. टाईप जर AB टाईप असेल तर KSP बरोबर का बोला A². एक्झाम्पल दिलं आहे AgClचं. कंपाऊंड AB2 टाईपचं असेल तर KSPची किंमत असेल 4S³. मग एक्झाम्पल दिलेलं आहे PbCl2. जर कंपाऊंड A2B टाईपचा असेल तर KSPचा फॉर्म्युला असेल 4S³. एक्झाम्पल दिलेलं आहे Ag2CrO4. जर कंपाऊंड AB3 टाईपचा असेल तर KSPचा फॉर्म्युला आहे 27S⁴. एक्झाम्पल आहे AgCl3. कंपाऊंड A2B3 टाईपचा असेल तर आपला KSPचा फॉर्म्युला आहे 108S⁵. एक्झाम्पल आहे As2S3. आता कंडिशन दिल्यात बघा आयोनिक प्रोडक्ट आणि सॉलिबिलिटी प्रोडक्ट विषयी कंडिशन दिल्यात. जर आयोनिक प्रोडक्टची किंमत कमी असेल सॉलिबिलिटी प्रोडक्टपेक्षा म्हणजे तिसरी केस आयोनिक प्रोडक्ट इज लेस दॅन करणार आहे सॉलिबिलिटी प्रोडक्ट त्या सोल्युशन अनसॅच्युरेटेड असतं आणि PPT मिळत नाही. नो प्रेसिपिटेशन टेक्स प्लेस जर आयोनिक प्रोडक्ट लहान असेल तर. आता पहिली केस दिली बघा आयोनिक प्रोडक्ट इज इक्वल टू करणारा सॉलिबिलिटी प्रोडक्ट असेल तर सोल्युशन सॅच्युरेटेड होईल पण PPT मिळणार नाही. नो प्रेसिपिटेशन टेक्स प्लेस. दुसरी केस आयोनिक प्रोडक्ट सॉलिबिलिटी प्रोडक्टपेक्षा मोठा असेल तर सोल्युशन कसं असतं सुपर सॅच्युरेटेड आणि प्रेसिपिटेशन मिळणार आहे. मग शॉर्टकटमध्ये आयोनिक प्रोडक्ट लहान असेल तर अनसॅच्युरेटेड नो PPT. आयोनिक प्रोडक्ट इक्वल असेल तर सॅच्युरेटेड पण नो PPT. आणि आयोनिक प्रोडक्ट जर मोठा असेल सॉलिबिलिटी प्रोडक्टपेक्षा तर सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन असतं आणि PPT टेक्स प्लेस.
इथे आपला सॉलिबिलिटी प्रोडक्ट आणि सॉलिबिलिटी हा पॉईंट संपलेला आहे. साध्या भाषेमध्ये कॉमन आयन इफेक्ट म्हणजे काय, तर कॉमन आयनमुळे जो इफेक्ट होतो तो कॉमन आयन इफेक्ट, की ज्या वेळेला आपण वीक इलेक्ट्रोलाइटमध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग कॉमन आयन आपण ॲड करतो, त्यावेळेला वीक इलेक्ट्रोलाइटचं आयोनायझेशन क्रिया सप्रेस केली जाते आणि या फिनॉमिनाला म्हणतो आपण कॉमन आयन इफेक्ट. मग डेफिनेशन कशी बोलता येईल बघा. द आयोनायझेशन ऑफ कोणाचं, वीक इलेक्ट्रोलाइट काय केलं जातं, इज सप्रेस. कोणामुळे, ड्यू टू ॲडिशन ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, कसे, कंटेनिंग कॉमन आयन, आणि या इफेक्टला म्हणतो आपण कॉमन आयन इफेक्ट. म्हणजे वीक इलेक्ट्रोलाइटमध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट की ज्यामध्ये कॉमन आयन आहे असं ॲड केल्यानंतर वीक इलेक्ट्रोलाइटची आयोनायझेशनची क्रिया सप्रेस म्हणजे कमी केली जाते, त्या फिनॉमिनाला म्हणतो आपण कॉमन आयन इफेक्ट. आता कॉमन आयन इफेक्ट आपण एक्सप्लेन कसं करणार बघा. ॲसिटिक ॲसिड म्हणजे CH3COOH हा वीक ॲसिड आहे, तो कमी प्रमाणामध्ये डिसोसिएट होतो. डिसोसिएशन कसं दिलं बघा, CH3COOH इट गिव्ह CH3COO- प्लस H+, पण हे कमी प्रमाणामध्ये तो सेपरेट होईल, डिसोसिएट होईल. मग याच्यामध्ये आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे सोडियम ॲसिटेट म्हणजे CH3COONA ॲड करतो, की ज्याच्यामध्ये कॉमन आयन कोणते आहेत, तर CH3COO- हे कॉमन आयन आहेत असा ॲड करायचा आहे. असा सोडियम ॲसिटेट डिसोशिएट कसा होतो, स्ट्रॉंगली डिसोशिएट होतो, आणि मग CH3COONA इट गिव्ज CH3COO- प्लस Na+. याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिड कमी प्रमाणात डिसोशिएट होतो आणि सोडियम ॲसिटेट स्ट्रॉंग असल्यामुळे जास्त प्रमाणामध्ये तो डिसोशिएट होणार, ऑलमोस्ट कम्प्लिटली डिसोशिएट होतो. याच्यामध्ये दोन्ही ॲसिड म्हणजे ॲसिटिक ॲसिड आणि सोडियम ॲसिटेट हे दोन्ही CH3COO- आयन देतात, पण CH3COONA म्हणजे सोडियम ॲसिटेट डिसोशिएट कम्प्लिटली होतो. इट प्रोव्हाइड्स हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिटेट आयन म्हणजे CH3COO- आयन. मग ली कॅटलायज प्रिन्सिपलप्रमाणे सोडियम ॲसिटेटकडनं जे ॲसिटेट आयन येतात म्हणजे CH3COO- आयन येतात, ते ॲसिटिक ॲसिड म्हणजे CH3COOHच्या डिसोशिएशनच्या इक्विलिब्रियमला लेफ्ट साईडला शिफ्ट करतात. पुन्हा बघा, ली कॅटलायज प्रिन्सिपलप्रमाणे सोडियम ॲसिटेटमधले ॲसिटेट आयन ॲसिटिक ॲसिडच्या डिसोसिएशनच्या इक्विलिब्रियमला लेफ्टकडे शिफ्ट करतात. इक्विलिब्रियमला लेफ्टकडे शिफ्ट केल्यामुळे रिव्हर्स रिॲक्शन फेवर होते, रिव्हर्स रिॲक्शन इज फेवर्ड, आणि मग त्या रिव्हर्स रिॲक्शनमध्ये ॲसिटेट आयन H बरोबर कंबाईन होऊन ॲसिटिक ॲसिड तयार होतं. म्हणजे ॲसिटिक ॲसिडच्या डिसोसिएशनची क्रिया कमी केली जाते, सप्रेस केली जाते. या ठिकाणी ॲसिटिक ॲसिड फॉर्म होतो, मग ॲसिटिक ॲसिडच्या तुटण्याची म्हणजे डिसोसिएशनची क्रिया सप्रेस केली जाते. कशामुळे, ड्यू टू स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे सोडियम ॲसिटेट कंटेनिंग कॉमन आयन म्हणजे CH3COO- आयन. मग कॉमन आयन इफेक्ट कसं बोलता येईल, तर वीक इलेक्ट्रोलाइटच्या आयोनायझेशनची क्रिया सप्रेस होते. कशामुळे, ड्यू टू ॲडिशन ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग कॉमन आयन इज कॉल्ड ॲज कॉमन आयन इफेक्ट. इथे आपला कॉमन आयन इफेक्ट हा पॉईंट संपलेला आहे. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे. आपण इथं थांबूया. पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊ.